शैली नक्कीच चांगली बघायला मिळतीये. वेगाचा वापर करतो, गती परिवर्तन चांगलं आहे, मात्र टप्पा त्याला सापडत नाहीये. करंदुळे स्ट्राईक वरती. ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन खेळलेला हा फटका लॉंग ऑन बाउंड्रीवरती फिल्डर सज्ज आहे, मात्र फिल्डिंग चुकीची पाहायला मिळतीये. कलेक्शन चुकीचं पाहायला मिळालं, याचं रूपांतर 2 धावांवरती नक्कीच होत असताना आपण पाहतोय. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचलं ते 34 या आकड्यावरती. चौथं षटक मार्गस्थ. पंकजची मेहनत मैदानात नक्कीच पाहायला मिळतीये, कारण करणला अद्यापर्यंत मोठे प्रहार मारून देत नाहीये, मोठ्या प्रहारापासून वंचित ठेवलंय. करणला सुद्धा माहिती आहे, ज्यावेळेस मोठे फटके येत नसतात त्यावेळेस सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करायचं असतं, आणि तसंच करत असताना दुहेरी धावफलकावरती योगदान. 34 धावा स्कोर कार्ड वरती. पंकजचा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी सज्ज आहे करण. यावेळेस हा चेंडू सुद्धा वाईट घोषित केला जातोय. पंच अजित निकम सरांना आपण पाहतोय, दोन्ही समांतर केले आणि घोषित केलं वाईट. फलक पुढे सरकलं ते 35 या आकड्यावरती. नक्कीच आमचे मॅडी सर नेहमी कौतुकानं म्हणत असतात, भल्या भल्यांचं होतं मरण, त्याचं नाव करण. नक्कीच आपण स्ट्राईक वरती पाहतोय, गोलंदाज युवा आहे आणि त्याच्यावरती मोठी जबाबदारी यावेळेस आहे आणि थोडासा प्रेशर मध्ये पाहायला मिळते. वाईड आला. चार वाईड अद्यापर्यंत पंकजच्या माध्यमातून. लांबणीवरती पडलेलं हे षटक, आणि या चारही वाईड वरती मात्र विरजन घालत असताना यावेळेस करण धुळे वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज करण धुळे तंबूच्या आश्रयाला. आणि त्यांना फाईट करत असताना भोलाशेठ बॉईज आणि भोलाशेठ बॉईज संघाचे जे संघ मालक आहेत ते आपल्याला इन ऍक्शन मध्ये अजित दादा स्मृती टीम मध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच एक जबरदस्त गोष्ट आपल्या सर्वांच्या समक्ष यावेळेस पाहायला मिळते. अशा गोष्टी ज्या ज्या वेळेला विभागाची किंवा गावाची स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्येच पाहायला मिळत असतात. आपल्या संघाच्या विरोधात स्वतः संघ मालक बॅटिंग करत असताना. आदेश धुळे स्ट्राईक वरती. आल्या आल्या स्वतःचं खातं खोलत असताना सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न, मात्र वेळीच परत पाठवलं. सिंगल वरती समाधान मानत असताना दोनही फलंदाज धावफलक पुढे सरक. 36 या आकड्यावरती 36. आदेश धुळे याच्या प्रत्येक षटकारासाठी विवेक गायकवाड याच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक, 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आदेश धुळे यांच्या प्रत्येक षटकारासाठी विवेक गायकवाड जोवेली संघाचा तारणहार खेळाडू, अतिशय नामवंत खेळाडूंमध्ये ज्याचं नाव घेतलं जातं, टेनिस क्रिकेट विश्वाचा एक धुरंधर फलंदाज. उद्याच्या दिवसात त्याला आपण इन ऍक्शन मध्ये पाहू. पार्वती 11 या संघामध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. विवेक गायकवाड याच्या वतीनं आदेशच्या प्रत्येक षटकारास 1000 रुपयाचं तब्बल पारितोषिक जाहीर झालंय. गोलंदाजी मार्कवरती पंकजनं इम्प्रेस केलंय. षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय फलंदाज योगेश, अर्थातच बाबू. यावेळेस स्ट्राईक वरती आपण पाहतोय. स्ट्राईक वरती योगेश, नॉन स्ट्राईक वरती आदेश. पंकजचा चेंडू यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर. फटका चांगला आहे. व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट करत असताना टायमिंग प्रॉपर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
यानंतरची मॅच आगरी किंग विपक्ष अजित स्मृती या दोन्ही संघादरम्यान असेल. नक्कीच बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चार षटकांची समाप्ती स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 42 धाबा, 42 रन्स ऑन स्कोर बोर्ड. स्ट्रायकिंग एंड वरती आदेश धुळे, नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बाबू बोराडे. बाबूच्या बॅट मधनं एक दमदार षटकार आला, त्यानंतर आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असेल. षटक क्रमांक 5 ला सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती परिवर्तन. लखन आलाय गोलंदाजीसाठी. आदेशसाठी हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा वाईड. अपांतरची एक धाव धावफलकावरती नक्कीच जोडली जाते. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे सरकलं 43 या आकड्यावरती. 43 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लखनचा पुढचा चेंडू. यावेळेस आदेशसाठी आडव्या बॅटनं खेळायचं होतं. सिंगल कंप्लीट, मात्र यावेळेस विकेट बहाल केली जाते. फलंदाज आदेश धुळे तंबूच्या आश्रयाला. थँक्यू. स्ट्राईक हवी होती बाबूसाठी आणि ही स्ट्राईक देत असताना विकेट मात्र स्वतःची सॅक्रिफाईस करावी लागली. नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय. रुशाल आणि बाबू ही जोडी मैदानामध्ये गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज लखन, चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत. यावेळेस ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. नक्कीच 5वं षटक लांबणीवरती पडत असताना आपण पाहतोय अद्यापपर्यंत. दरम्यान आगरी किंग या संघाच्या खेळाडूंना विनंती करतो आपण कुठेही जायचं नाही. या नेक्स्ट मॅच असेल आगरी किंग वर्सेस अजित स्मृती 11. हे दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतील इन ॲक्शन मध्ये. अजित स्मृती 11 या संघाचे मॅच चालू आहे आणि या मॅच नंतर देखील तुम्हाला अजित स्मृती आणि आगरी किंग या दोन संघांमध्ये मॅच पाहायला मिळेल. नक्कीच जे हनुमत जोबेली संघाचे दोन वाघ एकमेकांच्या समोर इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फलंदाज बाबूच्या बॅटमधनं हा दमदार चौकार. पाहायला मिळतील. फुलटो चेंडू होता, परवानी होती, दोनही हातांनी कबूल केली. बाबू सांगत असताना लखनला थँक्यू सो मच भावा. या गे 6 धावा, षटकार. थँक्यू. स्कोरबोर्ड लखन वरती आक्रमण चढवत असताना हँडसम चेंडू सीमारेषेच्या बाहेर, ओव्हर द रोप, षटकार. या बाया पंचांच्या माध्यमातून हा निर्णय, तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. एक मिनिट अंपायर, आपण काळजी घ्यायची, कारण जेणेकरून आणि तो त्याने गमावलाय. तर
अंपायर रिव्ह्यू नाही आहे ऍक्च्युली योगेश बोराडेने हा रिव्ह्यू दाखवलाय. अंपायर रिव्ह्यू नसेल करण प्लीज कोऑपरेट करायचं आहे. मॅच कंटिन्यू. इट इज फेअर डिलिव्हरी. हा चेंडू पाहायला मिळतोय पुन्हा एकदा वाईटचा इशारा. एका धाबेचं योगदान. धावफलक वेगानं पुढे सरकलं. 52 या आकड्यावरती. 62 या आकड्यावरती 62. सोमनाथजी घाडे सर आपण आवर्जून उल्लेख करू. त्याच दरम्यान स्पर्धेमधून आदरणीय जी धुळे साहेब आणि विनोदजी धुळे इथून रजा घेते. त्यांचा हार्दिक आभार. जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. फलंदाज बाबू मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. जबरदस्त प्रहार. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू. लखन वरती आक्रमण चढवत असताना बाबू यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचं होतं मात्र बॅटला कनेक्ट होऊ शकला नाहीये. सिंगल कंप्लीट. दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न आणि ही चोरी मात्र मैदानात पकडली जात असताना फलंदाज माघारी. धक्का मिळतोय अजित दादा स्मृती टीमला. सन्माननीय रोहिदाजी केणे साहेब यांचा देखील आभार. पहिली इनिंग या ठिकाणी संपन्न झाली आहे आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न असताना धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो अजित स्मृती 69 धावा आणि 70 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे भोला शेठ बॉईज या टीमला 5 षटकांमध्ये 70 धावा बनवायचे. या सगळ्या विनंती आहे महेंद्र धूर एक बिग फाईट पाहायला मिळेल. म्हटलं जातं ना एकाच संघातील 2 वाघ ज्यांच्या नावाने संघ ओळखला जातोय. अगदी आपण पाहिलं तर मुरबाड तालुका असेल, शहापूर तालुका, कल्याण डोंबिवली आणि कर्जत तालुका या चारही तालुक्यामध्ये करण धुळे आणि महेंद्र धुळेच्या नावाने संघ ओळखला जातोय. ते 2 खेळाडू आमने तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला अजित स्मृती 11 तर दुसऱ्या बाजूला महेंद्र धुळेचा आगरी किंग संघ. जबरदस्त बिग फाईट मॅच. मान्यवरांना विनंती करेन काही ज्येष्ठ व्यक्तिमत्व, ज्येष्ठ नागरिक, जोबेली पाडा, जोबेली गाव, खरवई आणि माणकिवली या सर्व प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाला विनंती करतो आपली जागा आमच्या मनामध्ये आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण येऊन आसनस्थ व्हायचं. 70 धावांचं लक्ष्य. जबरदस्त शृंखला तुम्ही पाहताय. जनमन क्रीडा मंडळ जोवेली गाव आयोजित. जोवेली गावाला पडलेलं एक गोड स्वप्न JPL 2000 पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वात चालू असलेली दुसरी मॅच तुम्ही पाहताय. दुसरी लढत एका बाजूला करण धुळे, दुसऱ्या बाजूला प्रमोद वारगडेचा संघ. एका बाजूला राजेंद्र धुळे आणि दुसऱ्या बाजूला अमित धुळे, आदेश धुळे आणि अमोल धुळे यांचा संघ पाहायला मिळेल. चला सामना आपण लगेच स्पीडअप करू. 2 फलंदाज एंटर होतील मैदानावरती. 30 चेंडूमध्ये 70 धावांचं भलं मोठं टार्गेट आहे आणि ते चेस होईल की त्या धावा डिफेंड करेल अजित स्मृती 11 हा संघ. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. द्वितीय सत्राला सुरुवात होईल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील राहुलजी चव्हाण.
त्यानंतर सचिन धुले दूर असताना सर्वांचंच स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. सामना क्रमांक 2 आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये विचार केला तर तर गिरीश भोईर हा खेळाडू हा क्षेत्ररक्षण करत असताना तर गिरीशने झेल टिपला तर शंकर हरिभाऊ धुळे यांच्याकडून तब्बल 2100 रुपयाचा पारितोषिक आहे. बघा शंकर हरिभाऊ धुळे आणि सुदाम हरिभाऊ धुळे माझी पोलीस पाटील आहेत जोबेली गावच्या, त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. त्यांना देखील विनंती आपण देखील यायचं आहे. सर्व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जेणेकरून आम्ही सर्वांचा आवर्जून उल्लेख करू, परंतु काही मान्यवर आमच्यापासून दूर आहेत तर ते मान्यवर इथून आम्ही पाहू देखील शकत नाही आहेत, परंतु त्यांना विनंती असेल आपण यायचं आहे. स्पर्धा आपली आहे आणि आपलं व्यासपीठ आहे तर आपण येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. या किंवा कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा व्हाईस ऑफ मानकिवली राहुलजी चव्हाण. थँक्यू सो मच मॅडी सर. सकाळच्या सत्रामध्ये देखील अशीच फाईट आपण पाहिली. 65 धावा इथून मात्र लगावल्या होत्या फलंदाजी करणाऱ्या अजय धुलेच्या टीमने आणि 66 धावांचा भलं मोठं डोंगर इथं मात्र चेस केलं ते म्हणजे महेंद्र धुलेच्या टीमनं. आता देखील तशीच मॅच आपल्याला पाहायला मिळते. 69 धावा इथून मात्र पूर्वार्धामध्ये बनवल्या गेल्या फलंदाजी करत असताना करण धुलेच्या अजित स्मृती टीमने आणि आता मात्र 70 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना भोला शेठ बॉईज टीम यावेळेस फलंदाज प्रमोद ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बिग हिट केलाय संदेश मसनेच्या अगेन्स्ट. यामध्ये 6 धावा षटकार. दोन विकेट जरी कॅरी केले तरी महेश धुळे यांच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राईज. नक्कीच महेश धुळेला आपण पाहू शकतो आणि त्यांचेच बंधुराज जीवा धुळे यांच्याकडनं अजित स्मृतीसाठी इथून मात्र शुभेच्छा येतात. त्या टीममध्ये ते देखील आपल्याला नेक्स्ट मध्ये दिसतील. 10 क्रिक लाईव्ह माध्यमातून ते स्पर्धेचा आनंद लुटतात त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता फलंदाज प्रमोद वारगडेनं. पहिल्या बॉलवरती मात्र चेंडू डॉट आला होता, तदनंतर लगेच दुसऱ्या बॉलवरती षटकार ठोकला. तीर्थ एक मेरी असं समीकरण मध्ये पाहायला मिळतोय. प्रमोद वारगडे स्टार्टिंग एंड वरती पाहायला मिळतो आणि नॉन स्टार्टिंग एंड वरती सरमाना गोलंदाज संदेश मसने जर विकेट हॅट्रिक घेतली तर चेतन धुळे आणि संतोष शिरमाळी यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. शेवटचे 3 बॉल आहेत राहुल. 3 बॉल मध्ये आपण 2 डॉट आणि 1 षटकार पाहिला. हा 4था बॉल. यावेळेस लाईन पाहावी लागेल. कदाचित आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी हा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा हरकत केला, थोडासा बाउन्स देखील झाला, फ्लाय झाला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय तोपर्यंत एक्स्ट्राच्या रूपानं स्क्वेअर चेंडू. यस एक्स्ट्रा रूपात एकदा जोडी जाईल आणि एखाद्या साथीनं टीमची टोटल आता मात्र पुढे जात असताना खोदून काढला. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक दूरवरून चेस करतात, परंतु इथून मात्र बॉल थांबणार नाही आहे. डीप मध्ये इथून मात्र चेंडू अडवला गेला. जीवाच्या अकंदाने इथून चेंडूला अडवला गेला. उत्तम फेक करते दरम्यान 3री धाव मध्ये कंप्लीट केली जाईल. नक्कीच खेळाडू कक्ष थोडंसं आपल्याला वाईट पाहायला मिळतो आणि त्यामुळे आम्हाला इथून मात्र चेंडू दिसत नाही आहे. 3 धावा एकवटल्या गेल्या आणि 3 धाव्यामध्ये 1 धाव इथून मात्र शॉट. यस अंपायर सिग्नल लगेच घारीच्या नजरेने इथून मात्र निहाळत असताना यावेळेस आपण पाहू शकता पराग सालमालकर सर आणि अजित निगम सर. 2 ऑफिशियल पोनचा नक्कीच एका बाजूला अनुभवाची शिदोरी तर दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळत आहे पराग सालमालकर सर. 2 धाबा एवढे जोडले जातील आणि 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना 9 या आकड्यावरती 70 धावाचा भलं मोठा लक्ष्याचा पाठलाग करत असताना लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. दीपेशला आपण पाहू शकता. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर श्री गणेश जोबिलीपाडा टीमसाठी सातत्याने ते खेळतात आणि आता मात्र पुन्हा एकदा या घरच्या मैदानावरती चांगला खेळ करत असताना डावखोराचा फलंदाज ऑन स्ट्राईक दीपेश. गोलंदाज संदेश मसने. खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू घराकडे राहिल्या दरम्यान एक रिस्की सिंगल मात्र कंप्लीट केली झाली आणि एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल आता मात्र पुन्हा एकदा पुढे जात असताना 10 या आकड्यावरती. सुरुवात खूप चांगली केली होती गोलंदाज संदेशने, तदनंतर त्याच्या अगेन्स्ट षटकार ठोकला आणि पुन्हा एकदा यावेळेस पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जातं. कारण दुसऱ्या बॉलवरती षटकार आल्यानंतर पूर्णपणे इथून मात्र त्यांना थांबवलं गेलं. एकही इथून मात्र चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला नाही आहे. टीमची टोटल आता मात्र 10 या आकड्यावरती स्थिरावली आहे. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतोय आणि संगणक करण धुलेने जबाबदारी दिली आहे ती म्हणजे संदेश मसनेच्या खांद्यावरती. लाऊड अपील केली गेली. यष्टीरक्षक योगेश बोराडेला आपण पाहू शकता. नक्कीच त्याला देखील माहिती आहे प्रमोद वारगडेची विकेट इथं मात्र महत्त्वाची असेल आणि त्यासाठी इथं मात्र अतुनात प्रयत्न देखील केले जातात. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस गोलंदाज संदेश मसने
षटक क्रमांक पहिला संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल फलकावरती 10 धावा. षटक क्रमांक पहिला संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल फलकावरती 10 धावा. षटक क्रमांक दुसरा आपला पाहायला मिळतो मॅन्डेटरी पॉवर प्ले. षटक क्रमांक दुसरा यावेळेस स्वतः संघनायक संघाचा सेनापती करण दुले बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. डावकर हाताचा फलंदाज 3 कॅच ड्रॉप झाल्यानंतर त्यांनी चांगली फलंदाजी दाखवली, परंतु पुन्हा एकदा यावेळेस त्याला बाद करण्यामध्ये यश आलं होतं पूर्वार्धामध्ये. परंतु तदनंतर विचार केला तर संघाचा पूर्णपणे डाव सावरला तो म्हणजे योगेश बोराडेनं शेवटच्या षटकामध्ये स्लॉगरच्या षटकामध्ये हाणामारी त्यांनी केली आणि तब्बल टीमची टोटल 69 या आकड्यावरती त्यांनी पोहोचवली. आणि आता मात्र द्वितीय सत्रामध्ये 70 धावांचा भला मोठा लक्ष्याचा पाठलाग करत असताना यावेळेस सलामी जोडी. गुरुदास पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग ट्रॅकवरती. करण ओव्हर दोघीने यावेळी फटका चांगला पाहायला मिळतोय. 20 शेपमध्ये एक्झिक्यूट केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तयार होत्या. उचलून फेकतील दरम्यान 2 धावा पण एकदा एक पडल्या जातील की नाही हे देखील आपल्याला पाहायचं आहे. यस, डायरेक्ट हिट तर मैदानाच्या आतमध्ये झालाय, परंतु अंपायर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचू देईल आणि रिव्ह्यू नाही आहे रनआउटसाठी, याची देखील आपण काळजी घ्यायची आहे. ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन असेल तो प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक संघाला या ठिकाणी मान्य करावा लागेल राहुल. आणि एस इट इज आउट. अंपायर जे डिसिजन देतील ते तुम्हाला इथून मात्र ग्राह्य धरावा लागेल. प्रमोद वारगडे आपण यायचं लगेच बाहेर. काही पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचवले जातात नक्कीच समालोचन कमिटीच्या माध्यमातून आकर्षक मिळेल. त्यानंतर नक्कीच आमचे समीर म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील आपल्याला थंड पेय आपण पाहू शकता. कोल्ड्रिंक्स इथून मात्र दिले जात आहे. स्वर्गीय संतोष प्रभाकर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ समीर प्रभाकर म्हात्रे यांच्याकडे हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आयोजन कमिटी आकर्षक ट्रॉफी नक्कीच माऊली ऑप्टिकल्सकडनं देखील आपल्याला एक गॉगल पाहायला मिळतोय. मनस्वी सुधीर धुळे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आकर्षक ट्रॉफी व कूलर आपल्याला पाहायला मिळतोय. उद्योजक प्रवीण बंडू धुळे यांच्याकडून त्यानंतर उत्कृष्ट यष्टीरक्षक शूज व आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय अनिल माळी यांच्या स्मरणार्थ बंधू माळी यांच्याकडनं. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र पहिला मोठा धक्का लागलाय फलंदाजी करत असताना बोलाशेट बॉयज या टीमला. प्रमोद वारगडे जो संघाचा ट्रम्प कार्ड होता त्याला मात्र सस्तात परतावलं गेलं. संदेश मसायला आपण पाहू शकता ज्यांनी सीमारेषेवरून पेट्रोलिंग करत असताना डायरेक्ट हिट गेला आणि परत त्याला बाद केलं. अजून एक चांगला प्रकार पाहायला मिळतो ऑन साईडला. वेळेस चेंडू घराकडे चालला डीपमध्ये. नारू आले होते चेंडूवरती उत्तम फेक करते दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा भरता वेगाने कंप्लीट केला गेल्या. सलामी जोडी प्रमोद आणि दीपेश आले होते, परंतु उजव्या हाताचा फलंदाजाला परतावं लागलं ते म्हणजे प्रमोद वारगडेला. आणि आता मात्र डावकुरा हाताचा फलंदाज चांगला खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये. दीपेशला आपण पाहू शकता. दीपेश राणे ऑन स्ट्राईक. समोर डावकुरा हाताचा गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवरती बदलापूरचा वंडर बॉय करण दुले. थोडंसं वादळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अशाच प्रकारचं वादळ पूर्वार्धामध्ये आलं होतं ते म्हणजे करण धुळे नावाचं. त्यानंतर योगेशने देखील चांगली फलंदाजी केली आणि आपल्या टीमला इथून मात्र सुस्थितीमध्ये त्यांनी पोहोचवलं. 69 धावा बनवल्या गेल्या आणि 70 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी ऑन साईडला खेळायचा प्रयत्न झाला होता, परंतु पुन्हा एकदा बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला. दरम्यान एक चिक सिंगल. आता मात्र स्टार्टिंग एंडवरती नक्कीच आमच्या स्कोरर अभय चौधरीला आपण पाहता आणि त्यांचेच बंधुराज यावेळेस स्टार्टिंग एंडवरती आपण पाहू शकता. यस, अभय स्टार्टिंग एंडवरती अमर चौधरीला आपण पाहू शकता स्कोररच्या भूमिकेत. यावेळेस गोलंदाज करण धुले पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत असताना 2 चेंडू त्यांनी इथून मात्र खूप चांगल्यारीत्या हाताळले. तिसऱ्या बॉल इथून मात्र सिंगल एकवडली गेली. 70 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी थोडासा बॅकफुटवरती संघ पाहायला मिळतोय बोलाशेट बॉईज. परंतु जरी गोलंदाजीचा तोफाना असेल करण धुळे तर देखील धारदार फलंदाजी इथून मात्र होईल बोलाशेट बॉईजच्या माध्यमातून, यात तीळ मात्र शंका नाही आहे. आमचे अमोल शेठ धुळे देखील व्यासपीठावरती या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत आहेत. त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला प्रकार चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला वाईटिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. संदेश पुन्हा एकदा उचलून फेक करतील. दरम्यान एकदा बेकवर्ड झाले आणि एका धाब्याच्या साथीनं कासवाच्या गतीनं टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 15 या आकड्यावरती
पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 10 धावा खर्च केल्या होत्या, ते म्हणजे गोलंदाज संदेश मसनेनं. आणि त्यानंतर यावेळेस पूर्णपणे कमबॅक करतोय तो म्हणजे करण दुले. यस, शेवटचा चेंडू ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु लाईन खूप चांगली होती आणि ती रीड करता आली नाही. यश टाकीच्या फलंदाज दीपेशला टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून गेला स्टेजरक्षक योगेशच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. शेवट इथून मात्र गोड केलाय गोलंदाज करण धुलेनं. स्वतःच्या नावाप्रमाणे इथून मात्र खेळ करत असताना, स्वतःला नावाचा साजेसा खेळ करत असताना यावेळेस फक्त त्यांनी धावा खर्च केला 5. आणि आता मात्र संघ कुठेतरी बॅकफुट पाहायला मिळतोय, तो म्हणजे बोला शेट बॉयज. होते आणि यावेळेस खराब लाईन पाहायला मिळते. यस, अंपायर सिग्नल नो बॉल. एक्स्ट्राच्या रूपात एकदा जोडली झाली आणि एका धावाच्या साथीने टीमची टोटल पुढे सरकत असताना 16 या गड्यावरती. उघड्या डोळे पहा नीट कारण आताचा चेंडू असेल फ्री हिट. लाईन स्ट्रोक खेळण्याची संधी असेल अभय चौधरीला. स्ट्रायकिंग एंडवरती यावेळेस अभय चौधरीला आपण पाहू शकता. पॉवर प्लेचे 2 षटक संपन्न झालेत आणि पंचाने सर्कलची पाबंदी संचारबंदी पूर्णपणे हटवून लावली आहे. लगेच संघ नायक करण धुरेने मात्र पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय, तो म्हणजे नारूवरती. गुरुदाची मार्कवरती गुरुदास नारू यावेळेस तयार होत असताना ओव्हर द विकेट ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न करतो. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलं होतं, परंतु इथून मात्र फ्री हिटचा चेंडू होता, त्यामुळे फलंदाज बाद नसेल. सातत्याने आम्ही म्हणत असतो मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क तुम्हाला जरूर आहे. पदाला येते नव्हतं फलंदाजाकडे. दांडी इथून मात्र उद्ध्वस्त केली होती, परंतु फ्री हिटचा बॉल होता, पूर्णपणे बचावले गेले. पहिल्या बॉल इथून मात्र वाईट आलं, न आल्यानंतर पूर्णपणे कमबॅक करतो यावेळेस गोलंदाज आपण पाहू शकता रोहितला. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तो तयार होईल. अंडर 18चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. राईट ओव्हर द विकेट ना. ऑन साईडला प्रकार चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फक्त बरोबर राहतील प्रेक्षक. संदेश मसनीच्या हाताला ब्रश करून बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. अंपायर सिग्नल 6 रन. यस आणि नो बॉल. नो बॉल पंचांनी इथून मात्र घोषित केला आणि थर्ड अंपायर देखील इथून मात्र नो बॉल. यस, पंचांचा निर्णय अंतिम राहील याची देखील आपण नोंद घ्यायची. करण दुले सातत्याने अष्टपैलू खेळाडू म्हणून तुम्ही जाणले जाता. खूप चांगला खेळ तुमचा राहिला आणि नेहमीच खेळाडू वृत्ती तुम्ही दाखवता, परंतु आज देखील तुम्हाला खेळाडू वृत्ती दाखवावी लागेल. लागेल बघा, अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल, ही काळजी प्रत्येक खेळाडू घ्यायची, कारण ऑनफिल्ड अंपायर आणि आपण ओव्हर द वेस्ट भीमरसाठी आपण चला DK सर आपण कुठे आहात? यस,
2 बॉल इथून मात्र बीमर टाकले आणि बॉलर कॅन्सल झालाय. यावेळेस पुन्हा एकदा योगेश आणि आता मात्र फ्री हिट कंटिन्यू असेल. योगेश बोराडेला आपण पाहू शकता यावेळेस नशिबाची साथ लागली आहे. नशिबाचा सत्ता यावेळेस मिळाला तो म्हणजे बोलाशेट बॉईजला आणि यावेळेस अभय चौधरीच्या बॅटमधून षटकार देखील आला आहे आणि षटकाराच्या साथीनं टीमची टोटल वेगाने पुढे जात असताना 23 या आकड्यावरती 70 धावांचा भला मोठा डोंगरचा इथं मात्र पाठलाग करत असताना यावेळेस पहिल्या ओव्हरमध्ये संघ कुठेतरी अडचणीत सापडला होता. 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 5 धावा खर्च केल्या वर करण धुलेनं आणि आता मात्र गोलंदाजी थोडीशी खराब राहिली ते म्हणजे गोलंदाज रोहितची. पुन्हा त्यावेळेस गोलंदाज योगेश बोराडेला आपण पाहू शकता षटक क्रमांक 3 ऑन साईडला केल्याचा प्रयत्न पुन्हा एकदा वेळेस जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न झाला होता. सन्मान यष्टीरक्षकाच्या भूमिकेत गिरीश भोईरत त्यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. जर गिरीश भोईरने या षटकामध्ये झेल टिपला तर किरण चौधरी यांच्याकडून गिरीश भोईर बोलतील ज्या हॉटेलमध्ये पार्टी हवी त्या हॉटेलमध्ये पार्टी आहे. ही मेजवानी आहे त्यासाठी. फक्त एक झेल. येस सातत्याने प्रीमियर लीगमध्ये असे पारितोषिक आपल्याला भरपूर पाहायला मिळतात आणि किरण चौधरी साहेबांचा देखील मी धन्यवाद व्यक्त करील. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. इथं मात्र चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस अजून एक चेंडू डॉट आला. गोलंदाज योगेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने म्हणत असतो. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप जरुरी आहे आणि ते फुटवर्क इथं मात्र पाहायला मिळत नाही आहे. जागेवर खेळण्याचा स्ट्रोक इथं मात्र माणूस होता फलंदाज अभयचा, परंतु पुन्हा एकदा यावेळेस वेगाने बीट करत असताना गोलंदाज योगेशला आपण पाहू शकता. सलग 2 चेंडू इथं मात्र डॉट फेकलेत. षटक क्रमांक यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय 3. ऑन साईडला प्रकार चांगला पाहायला मिळतोय. उंची तर गाठले, लांबी देखील गाठेल का डीप मध्ये यावेळेस क्षेत्ररक्षक संदेश होते, परंतु त्यांच्या हाताला ब्रश करून बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. चांगला फटका आणि त्या फटकाचा चटका यावेळेस लागत असताना अजित स्मृती 11 टीमला यामध्ये 6 धावा. षटकार दोन बॉल इथून षटकार ठोकला फलंदाज अभय चौधरीनं. टीमची टोटल आता मात्र पुढे सरकत असताना अजून एक चांगला प्रकार पाहायला मिळतो, परंतु मिस टाइम स्ट्रोक यावेळेस स्वतःच्या प्रतुरमध्ये गॅदर करत असताना टीपला गेलाय जेल आणि संपला फलंदाज अभय चौधरीचा खेळ. मोठा धक्का. 1 मोर विकेट डाऊन. बिग विकेट, बिग लॉस. येणारे 13 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. न्यू बॅट्समन मध्ये दाखल होतोय. नेट नंबर 4 वरती सर्वेशला आपण पाहू शकता. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती स्ट्रायकिंग एंड वरती सलामीला आलेला फलंदाज अजून खेळतोय. ही जमेची बाजू आहे टीम भोलाशेठ बॉईजचे. दीपेशला आपण पाहू शकता. यावेळेस डावखुरा हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती. डावखुरा हाताचा फलंदाज आपण पूर्वार्धामध्ये पाहिला. 3 कॅच सोडल्यानंतर इथून मात्र जखमी वाघ मैदानाच्या आतमध्ये दहाडला. कारण दुलेची आपण फलंदाजी पाहिली त्याच्याच प्रकारची फलंदाजी आता मात्र दीपेशला देखील करावी लागेल. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं, पूर्णपणे फसवलं गेलं. फिंगर रोल केली होती, बोटं विखुरली होती या बॉलवरती आणि टप्पा पडल्यानंतर दोघीचं थोडीशी हरकत करून बॉल निघून गेला यष्टीरक्षक गिरीश भोईरच्या हातामध्ये. डॉट बॉल. शेवट इथून मात्र गोड करत असताना आपलेच योगेश बोराडेला आपण पाहू शकता. सुरुवात इथून मात्र खराब झाली होती ते म्हणजे रोहितच्या माध्यमातून, परंतु शेवट इथून मात्र गोड केलं ते म्हणजे योगेश बोराडेनं. षटक क्रमांक 3 संपन्न झालाय आणि 3 षटकाच्या अंती टीमची टोटल फलकावरती 29 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. यस टीजे. संघाचा संपूर्ण स्क्वॉड महेंद्र धुळे आपला पूर्ण संघ घेऊन आपण अतिथी कक्षासमोर यायचा. चला आगरी किंग संघ जो मात्र मागच्या मॅचमध्ये विजयी झाला त्या संघाचे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चालू सामन्यातील अजित स्मृती 11 या 2 संघांमध्ये बिग फाईट पाहायला मिळेल. एका बाजूला महेंद्र धुळे, दुसऱ्या बाजूला करण धुळे, एका बाजूला दुर्वासनाना धुळे तर दुसऱ्या बाजूला राजेंद्र दादा धुळे. अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर मैदानाच्या आतमध्ये 3 षटकाच्या अंती
29 धावा, 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. 29 धावा धाव फलकावरती आहेत. 12 चेंडू 41 धावांची गरज जिंकण्यासाठी भोला शेठ बॉईज या टीमला. आदेश धुळेसाठी एक कॅश प्राइज देतोय. जर त्यांनी जेल स्वीकारला तर जीवा धुळे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नक्कीच जीवा धुळेला आपण पाहू शकता. नक्कीच इलेक्शन मध्ये ते देखील दिसतील यातील मात्र शंका नाही आहे. माही धुळेचा संघ पूर्ण आमच्या समोरच्या कक्षाच्या बाजूला यायचा. आगरी किंग टीम जे कोणी खेळाडू असेल सर्वांनी आपण यायचं आमच्या समोरच्या कक्षाच्या उजव्या बाजूला येऊन आपण थांबायचं. नेक्स्ट मॅच तुमची असेल. 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. आपल्यास गोलंदाज आपण पाहू शकता. नक्कीच स्वतः संघ नायक संघाचा सेनापती बॉलिंग ट्रॅकवरती एवढेच करण धुलेला आपण पाहू शकता सेकंड स्पेलमध्ये. गोलंदाजी करत असताना इथून मात्र पहिल्या षटकामध्ये त्यांनी 5 धावा खर्च केल्या होत्या. प्रत्येक दिवसामध्ये एक संघ क्वालिफाय होईल अशी सूचना आयोजन कमिटीच्या वतीने येत्या. कारण लीग प्रमाणे आपण जर पाहिलं तर पॉईंट टेबलमध्ये जो संघ सलग जर 3 संघांना बीट करतो राहुल, तो संघ अव्वल स्थानावरती असेल गुण तालिकेवरती. जर कदाचित 2 संघ समान गुणांवरती असेल तर त्या 2 संघांमध्ये मॅच होईल, ज्यामध्ये जो संघ विजेता असेल तो संघ थेट मेगा फायनलमध्ये असेल. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून पुढचं चौथं षटक. एक पारितोषिक येतोय बघा. जर गोलंदाजाने 3 चेंडूवरती 3 फलंदाजाला बाद केलं, विकेट ॲक्टरी जर संपादित केली तर नव्या स्पोर्ट्सकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि जर फलंदाजाने 3 षटकार ठोकले 3 चेंडूवरती तर त्यांना देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल नव्या स्पोर्ट्सकडनं. नक्कीच आमचे प्रोपायटर महेंद्र धुले, माही धुले आपण पाहू शकता. नक्कीच आगरी किंग टीमचे ते कॅप्टन देखील आणि त्याच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोलंदाज तयार करण धुले. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता. ऑन साईडला चेंडू मात्र झालाय डीपमध्ये. वाईटिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये उचल फेकतील तोपर्यंत 2 धाब्याचा अवधी आणि बरदा बेगानं 2 धाबा देखील कंप्लीट केल्या गेल्या. आणि 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे सरकत असताना 31. 31 या आकड्यावरती यावेळेस आपण पाहू शकता 2 गड्याच्या मोबदल्यात टीमची टोटल पोहोचली आहे. आता मात्र 39 धाब्याची आवश्यकता असेल येणारे 11 चेंडू. गोलंदाज करण धुले यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती समोर फलंदाज सर्वेशला आपण पाहू शकता. सर्वेश आणि दीपेश ही जोडी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. लेफ्ट मारतो विकेट. ऑन साईडला पण आता फटका चांगला पाहायला मिळतोय. शॉर्ट बॅकर स्कोर लाईक रिझम मध्ये मात्र गिरीश होते, पण त्यांना फंबल करून चेंडू मात्र मागे गेलाय. 2 धावा पुन्हा एकदा एक पुन्हा यश येईल फलंदाज सर्वेशला. नक्कीच गिरीश भोईर होते. एक वेगळी मेजबानी किरण चौधरीच्या माध्यमातून त्यांना दिली गेली आहे. जर त्यांनी झेल टिपला तर. आणि इथून मात्र पुन्हा एकदा 2 धाबा एकवटल्या जातील. 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना 33 या आकड्यावरती. ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय ते देखील करण धुळेच्या अगेन्स्ट सर्वेशच्या माध्यमातून. यावेळेस मिळतील 4 धाबा. चौकार. धुलेकडनं देखील एक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. उदयमुख खेळाडू शुद्ध व आकर्षक चषक असेल. नक्कीच असेच खेळाडू चांगली कामगिरी करतील. आणि सातत्याने जोबिली प्रीमियर लीग या JPL मध्ये असे बारीक बारीक लहान लहान खेळाडू यांना मात्र पुढे येण्याची संधी मिळाली आहे. आणि संधीचं सोनं करत असताना यावेळेस सर्वेश यावेळेस देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा यावेळेस एकदा एकवट जाईल आणि एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना यस लेग बायच्या रूपात एकदा जोडली जाईल. एका धाब्याच्या साथीने टीमची total पुढे जात असताना 38 या आकड्यावरती. लगेच नव्या स्पोर्ट्स कडून शूज व आकर्षक चषक उदयमुख खेळाडू असेच लहान लहान खेळाडू यांना इथून मात्र पुढे आणण्याचं काम केलं जात आहे. लवेश धुळे आपण कुठे असाल तर लगेच आपण आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधा. मॅडी सर आपली वाट पाहतात. लगेच आपण या. लवेश धुळे कुठे असाल तर आपण लगेच यायचं. चला आगरी किंग संघ आपण समालोचन कक्षाच्या आणि अतिथी कक्षाच्या समोर दाखल व्हायचं, कारण आपण समोरच्या दिशेने दोन्ही संघ एंटर करतोय. भरपूर चांगली संकल्पना राहुल. जर विचार केला तर गेली 2 ते 3 महिने आपण या विषयावरती चर्चा करत होतो. जोवेली प्रीमियर लीग ही स्पर्धा केव्हा होईल. 28 जानेवारी ते 29 जानेवारी या स्पर्धेचा कालावधी होता. आणि जोवेली गावाला पडलेलं हे खऱ्या अर्थाने गोड स्वप्नच म्हणावं लागेल. कारण एकत्रित एक चांगलं व्यासपीठ सर्व खेळाडूंना आणि चांगले यंगस्टर, कारण सातत्याने चांगली पारितोषिके उद्योन्मुख खेळाडू जो मात्र भविष्यामध्ये
येणाऱ्या जोबेली संघाचं नाव उज्ज्वल करेल त्या संघासाठी देखील आणि त्या खेळाडूसाठी देखील पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. भरपूर सारी मेजवानी आहे आणि भरपूर साऱ्या पारितोषिकांचा यावेळेस वर्षा होत असताना या जय हनुमान क्रीडा मंडळ जोबेली गाव JPL 2022च्या स्पर्धेमध्ये या सन्मान जोबेली गावचे माजी पोलीस पाटील आणि आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून ज्यांना संबोधलं गेलंय ते शंकरजी धुळे साहेब यांचं देखील आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. येस येस बऱ्याच दिवसापासून ही मात्र ही चर्चा होती, स्वप्नातून साकारलेली स्पर्धा सत्यामध्ये आणण्याचं काम केलं गेलं जोईलीकरांच्या माध्यमातून. बऱ्याच दिवसापासून चर्चा देखील होत होती या JPLच्या माध्यमातून आणि आता मात्र अफाट मेहनत आपल्याला पाहायला मिळते, भरपूर मेहनत आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान क्रीडा मंडळाच्या माध्यमातून. थँक्यू. तर सर्वेश धुळेसाठी पारितोषिक घेत आहे. ज्या खेळाडूने करण धुळे सारख्या गोलंदाजाला रिव्हर्स अटॅम्प चौकार लगावला तर सुदाम धुळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. कॅश प्राईज. यस का देऊ नये. नक्कीच सर्वेश धुळेने इथून मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला, करण धुळेच्या अगेन्स्ट त्यांनी चौकार ठोकला आणि आता मात्र 200 रुपयाचा कॅश प्राईज नक्कीच आमच्या शंकरजी धुळे साहेबांच्या माध्यमातून त्यांना देण्यात येत आहे. जाऊया मॅच दिशेने. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील यावेळेस गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनीषला आपण पाहू शकता. 40 धाबा स्कोर कार्डवरती लगावला गेला. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 30 धाबांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 30 धाबांची आवश्यकता. 5 चेंडू इथून मात्र सीमारेषा बाहेर धाडावा लागतील. ते म्हणजे फलंदाज दीपेशला. सलामीला आलेला फलंदाज दीपेश अजून मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. ही जमेची बाजू असेल बॉल शेट बॉयज टीमची. राऊंड द विकेट यावेळेस ऑन साईडला करण्याचा प्रयत्न झाला होता. इष्टरक्षक बीट झाले. यावेळेस शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू देखील बीट झाला आणि बॉलने गाठली. यावेळेस लॉंग स्टॉप एंडला आपण पाहू शकता. नक्कीच अंपायर सिग्नल नो बॉल. उचलून फेक करते दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा एकवटल्या जातील आणि 1+2 या 3 धावा इथे मात्र जोडल्या जातील आणि 3 धाब्याच्या 7 टीमची टोटल पुढे सरकत असताना 43 या आकड्यावरती. क्यू राहुल. या सर्वांना जे पारितोषिक उत्कृष्ट एसटी रक्षकासाठी आकर्षक शूज आणि आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय अनिल दशरथ माळी यांच्या स्मरणार्थ कुमार सन्माननीय श्री बंधू दशरथ माळी यांच्या माध्यमातून त्यांना देखील विनंती करतो आपण देखील यावं. आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. सर्व पारितोषिकांची आम्ही अनाउन्समेंट नक्कीच करू, परंतु सर्व दिलदार व्यक्तिमत्वानं विनंती करून आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचा. फटका चांगला मारा मिळतो अलॉंग द कार्पेट डीप बॅकवर्ड स्कोर लेग त्याच्यामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव तिकडे मैदानाच्या आतमध्ये होईल का कंप्लीट. या सीट इज आउट. यावेळेस मात्र दुसऱ्या धावसाठी परतावं लागेल. दीपेश बॅक टू द पहिले. आणि बाजूला काही पाठीराखे आहेत त्यांना विनंती करून आपण थोडंसं बाजूला व्हायचंय. गर्दी तिथे दिसते. उत्तम धुळे आपण थोडंसं बाजूला राहायचंय. साहिल मसने, सागर मसने, कारण फक्त बोलाशेठ बॉईजचे खेळाडू डगआउट मध्ये असतील. पहिल्या चेंडूवरती मात्र नो बॉल फेकला होता आणि 3 धावा एकवटल्यानंतर अशीची किरण जागी झाली होती, परंतु लगेच पहिल्या बॉलवरती इथून मात्र पुन्हा एकदा फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपात बाद केलं आणि यावेळेस पुन्हा एकदा अंपायर सिग्नल नो बॉल. लगेच इथून मात्र नो बॉल आला आणि त्यानंतर 1+1 अशा 2 धावा एकवटल्या जातील आणि 2 धाब्याच्या 7 टीमची टोटल आता मात्र पुन्हा जात असताना. 2 चेंडू जर भीमर फेकले, 9 चेंडू आले. प्रत्येक षटकामध्ये त्या गोलंदाजाला बाद घोषित केलं गेलं. तो षटक करू शकत नाहीये, गोलंदाजी करू शकत नाहीये. हे चित्र आपण या मॅच मध्ये 2 वेळा पाहिलं. 2 गोलंदाजांना मात्र बाद करण्यात आलं. नक्कीच एक चांगला डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित सातत्याने म्हटलं जातं ना की गोलंदाजांची कमी असते आणि कुठेतरी हे गोलंदाज कमी होताना राहुल आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 हाताळत असताना रोहितला देखील बाद केलं. त्यानंतर योगेश बोराडेने ते षटक हाताळलं आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना यावेळेस मनीषला देखील इथे मात्र बाद करण्यात आलं आणि आता मात्र यावेळेस साहिल षटक हाताळत असताना 1 चेंडू इथून मात्र संपन्न झाला आणि आता मात्र 5 चेंडू आणि
पाहिलं तर साहिल मसने हा गोलंदाज आहे. कदाचित भावी आयुष्यात होणारा पोलीस आहे, परंतु आज खेळाडू म्हणून चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. जर विकेट अटॅक संपादित केली तर सागर मसने यांच्याकडून 2100 रुपयाचं पारितोषिक आहे साहिलसाठी. येणारे 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल. मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत आले आणि शेवटच्या बॉलपर्यंत देखील येईल अशी आपण आशा बाळगू, कारण 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस साहिल मसने गोलंदाजी मार्गवरती समोर डाव करा त्याचा फलंदाज. यावेळेस स्वतःच्या फलंदाजमध्ये गॅदर करत असताना 21 धाव 1 मिनिट जाईल. आता मात्र समीकरण उरलं आहे. येणारे 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आता मात्र सीमारेषे बाहेर धाडावे लागतील. 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. नक्कीच 6 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता होती, परंतु 2 चेंडू मात्र न पाहायला मिळाले आणि त्यावरती काही धावा देखील मिळाल्या. आणि आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. कल्पेशजी धुळे साहेब यांचा देखील शुभागमन झाले. आपलं देखील सहर्षमनपूर्वक स्वागत. ते देखील आपल्याला इलेक्शनमध्ये खेळताना दिसतील यात मात्र शंका नाही आहे. जोवली संघासाठी बरेच वर्ष ते देखील चांगला खेळ करत राहिलेत. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज पुन्हा एकदा साहिल मसलेला आपण पाहू शकता. यंगस्टर खेळाडू यावेळेस संधी मिळाली आहे आणि संधीचा सोनं करत असताना 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. राईट एम राऊंड द विकेट गुणत असता यार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पण आता यावेळेस शरीरावरती चेंडू जाऊन आदळला आणि दरम्यान यावेळेस धाव मिळणार नाही आहे. नक्कीच एका बाजूला यंग टॅलेंट तर दुसऱ्या बाजूला अनुभवाची शिदोरी. नक्कीच आपण तुषारला पाहू शकता यावेळेस स्टार्टिंग इन प्रती. तुषार धुळे यावेळेस खेळ करण्यासाठी सज्ज झाला. पहिला बॉल फेस करत असताना कुठेतरी दमछाक त्याला होतोय आणि आता मात्र येणारे 3 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. गुड असतं यार. राईट मोर द विकेट. ऑन साईडला प्रकार चांगला पाहायला मिळतोय. यावेळेस आडव्या बॅट खेळण्याचा प्रयत्न करतो रोहित. तिथे मात्र तयार होते आणि यावेळेस मात्र हाताचा पिसारा पुरवत असताना टीप जेल आणि संपलाय फलंदाज तुषारचा खेळ. लागणार मोठा धक्का. बिग विकेट, बिग लॉस. औपचारिकता शिल्लक असेल, कारण येणारे 2 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. गोलंदाज साहिलवरती दाखवलेला विश्वास, छोट्याच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी दिली होती आणि आता मात्र ती जबाबदारी तो चोखपणे पार करत असताना यावेळी देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू ट्रॅव्हल झाला शॉर्ट पॉईंटच्या रिझामध्ये. दरम्यान एकदम एकवटली गेली आणि एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल हलवारपणे पुढे जात असताना आता मात्र समीकरण उरलं आहे. येणारे 1 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. करत असता यार.